आता बातमी येते ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या एका मागणी संदर्भातली। पालिकेच्या शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करावे अशी मागणी केली आहे किशोरी पेडणेकरांनी, ज्या मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्ष नेत्या देखील आहेत आणि त्याच्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। या प्रस्तावावर 9 एप्रिलच्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होणार आहे। तसा प्रस्ताव किशोरी पेडणेकरांनी मांडलाय। त्याआधीच एमआयएमने केलेल्या विरोधामुळे वादाला तोंड फुटलेलं आहे। हा प्रस्ताव धर्मावर आधारित आहे असा आक्षेप एमआयएमने घेतला। पालिकेच्या शाळांमध्ये विविध धर्मांचे विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यामुळे कोणत्याही एका धर्माशी संबंधित गोष्ट ही सक्तीने लादू नये अशी भूमिका एमआयएमची आहे। त्यामुळे 9 एप्रिलच्या सभेत या प्रस्तावावर काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं। दरम्यान मनाचे श्लोक आणि अन्य मुद्द्यांवर किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणतायत जाणून घेऊया। बाबासाहेबांनी जेव्हा संविधान दिलं आणि बाबासाहेबांचा जर आपण संपूर्ण लहानपण पाहिलं गेलं तर मनाच्या श्लोकांचं बाबासाहेबांवर बऱ्यापैकी परिणाम दिसला आणि म्हणूनच शिक्षणाने आणि मन मजबूताने विचाराची पगडा तर बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं। माझा उद्देशच वेगळा होता की चांगला नागरिक, मग तो कुठल्याही जाती पंथाचा असावा, चांगला घडावा आणि आमचं जे संविधान आहे देशाचं, त्या संविधानाचे कर्तव्य आणि अधिकार हे नागरिक चांगला घडल्यानंतर त्याला जास्त प्रमाणे कळेल अशा उद्देशाने वापरला आहे। पण तरी पण कोणाची मनं दुखली असेल तर मी माफी मागते। पुन्हा अशी जोडणी माझ्याकडनं कधीच होणार नाही। तर किशोरी पेडणेकरांनी आधी वक्तव्य केलंय आणि नंतर माफीही मागितली आहे। दरम्यान या प्रस्तावावर आता एमआयएमने मात्र विरोध दर्शवलाय। बघूया एमआयएमच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे। श्लोकला आमचा विरोध नाही, पण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सर्व विविध धर्माचे लोक येतात, विविध धर्माचे स्टुडंट्स असतात। मग तिथे एकाच धर्माचं जर तुम्ही साहित्याचं पठण केलं किंवा ते सक्तीचं केलं तर ती चुकीची गोष्ट आहे। मग सगळेच असं म्हणतील की उद्या आमच्याही धर्मामध्ये या गोष्टी आहेत आणि जर तुम्ही बोलताय उच्चार स्पष्ट व्हावे त्याच्यासाठी वेगळे वेगळे कोर्सेस आहेत, ते महानगरपालिकेने राबवावेत त्यांच्या शाळेमध्ये। बातमी आता येते पावसासंदर्भातली, कारण